नमस्कार, मी शिवानी सुर्वे. स्टार मीडिया मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि आत्ता आपण एक सेगमेंट करतो आहे, त्याचं नाव आहे ट्रॅव्हल स्टोरीज. खूप आवडतं. मी आत्तापर्यंत व्हिएतनामला गेले आहे, गोव्याला तर आपण सगळे जातच असतो आणि आपले फेल प्लॅन्स पण असतीलच अनेक. औरंगाबाद, नाशिक. सो मी असं ठरवलं आहे की बाहेरगावी फिरण्यापेक्षा आधी आपण आपला पूर्ण महाराष्ट्र एक्सप्लोअर करू. सो मी ऑलमोस्ट अख्खा महाराष्ट्र एक्सप्लोअर केलेला आहे. फक्त नागपूर राहिलं आहे. कोणती ट्रिप मी जास्त एन्जॉय केली आहे? मी ऑफकोर्स माझ्या मित्रांबरोबर गोवा ट्रिप खूप जास्त एन्जॉय केली आहे. आठवण म्हणजे काय यार, लॉंग ड्राईव्ह, छान मित्रमंडळी, गप्पा, गाणी आणि अशाच सगळ्या छान छान आठवणी आहेत. मला माझ्या बहिणीसोबत ट्रॅव्हल करायला आवडतं. मला अजिंक्यसोबत ट्रॅव्हल करायला ऑफकोर्सच आवडतं. फोन, वेट वाईप्स, सॅनिटायझर आणि पैसे. ऑफकोर्स पैसे घेते. आणि गाडी. मी आणि माझी बहीण, माझी बहीण अजिंक्य, आम्ही सगळे ट्रॅव्हल करत होतो आणि एक सुंदर घाट येणार होता, खूप सुंदर आंबोली घाट येणार होता. आणि मी माझ्या बहिणीला सांगितलं होतं की सनरूफमधून बाहेर जा आणि छान सगळं शूट कर. आणि ती सगळं शूट करत होती, तो अख्खा मोठा घाट एक अर्ध्या तासाचा. छान पाऊस पडला होता आणि आम्हाला वाटतं की अर्धा तास तन्वी शूटच करते, छान शूट होतं आहे. पण नंतर कळलं की ती बटन दाबायचंच विसरली होती. फ्लाईट मिस होता राहिली आहे, पण आय हॅव मॅनेज समहाव टू ती फ्लाईट मला मिळेल. मी कर्नाटकाहून, माझी फ्लाईट होती गोव्याची आणि मी कर्नाटका बॉर्डर जशी क्रॉस केली आणि मी गोव्यात एंटर केलं तेव्हाच खूपच एक्साईट झाले मी की अरे वा, आपण गोव्यात होत, जरा थांबूया, आपण छान जेवण वगैरे करूया. मग सगळ्यांना मी थांबवलं, जेवण वगैरे केलं आणि कट टू कट निघायचं ठरलं की 1 तास आहे आणि 1 तासात आपण पोहोचूच. पण तो 1 तास जेव्हा आम्ही बघितलं, मॅप सुरू केला, तर तो 1 तासाचे 1:45 असे काहीतरी झाले होते. सो तेव्हा जरा खूपच धांदल उडाली होती. मग तिकडे फोन करून आणि मग खूपच गोंधळ झाला होता. नको ती आठवण. मी सोलो ट्रिप जनरली नाही करत. मी प्रेफरच नाही करत सोलो ट्रिप. मला खूप बोर होईल, म्हणजे दॅट्स नॉट माय सीन. आत्ता असे पटकन काय, म्हणजे आत्ता तर ह्या यूट्यूबमुळे वगैरे इतकं सगळं कॉमन झालेलं आहे. मी आता परत असं तुम्हाला वाटेल की मी गोवाचं टुरिझमचं ब्रँड ॲम्बॅसेडर आहे का, पण नाही. पण मला असं वाटतं की मी साऊथ गोवा प्रेफर करते नॉर्थ गोव्यापेक्षा. आणि साऊथ गोव्याला तुम्हाला खूप जास्त ऑप्शन्स पण असतात. सो कुठेही तुम्ही साऊथ गोव्याला जा, तुम्ही निवांत एक वेगळाच गोवा एन्जॉय कराल. हे पार्टी वार्टी सोडून एक वेगळं शांत आणि छान गोवा एन्जॉय करा. ऑफकोर्स मी रायगडला गेले आहे, सिंहगडला गेले आहे आणि मला आवडतं. आणि मी रायगड ट्रेक करूनसुद्धा गेले आहे. सो मला खूपच आवडतं. मी इनफॅक्ट आउटडोर शूट जरा जास्त एन्जॉय करते, कारण एक वेगळ्या माइंडसेटने तुम्ही बाहेर असता आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या वेळेनुसार आरामात करायला मिळतात. आणि तिकडे जाऊनसुद्धा आउटडोर आहे तरी तुम्हाला माहीत असतं की एवढ्या 7 ते 7च काम होणार आहे. सो मी जरा आउटडोर शूट जास्त एन्जॉय करते. फॅमिलीला जर कुठे पिकनिकला घेऊन जायचं असेल तर ते स्पॉट कुठला असेल आणि ते का, तो स्पॉट का असेल?
मी आता माझ्या आई बाबांना घेऊन जायचा प्लॅन करते आहे चिकमंगळूरला, कर्नाटकामध्ये. खूप छान आहे. मी आत्ताच शूटिंगच्या निमित्ताने चिकमंगळूरला गेले होते आणि अतिशय छान क्लायमेट आहे. कॉफीचं प्लांटेशन आहे तिकडे. खूपच सुंदर वाटलं मला, सो मी तिकडे जाईन. ही होती माझी ट्रॅव्हल स्टोरी आणि तुमचे असे काही धमाल मजेशीर किस्से असतील तर प्लीज खाली कॉमेंटमध्ये शेअर करा. थँक्यू.